बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याची मालिका गतिमान झालेली दिसते. खरं तर या बोगस प्रमाणपत्राच्या विरोधामध्ये ज्यांनी न्याय मागितला त्याला तो न्याय मिळतोय. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे बेकायदेशीररित्या ओबीसीचं आरक्षण बळकावण्याचा प्रयत्न आहे आणि ह्याला पाठिंबा कोण देत होते? सर्व पुढारी. पण मराठा पुढाऱ्यांनी तर या मनोज जरांगेच्या बेकायदा मागणीला वारंवार ही मागणी कशी पुढे जाईल, मनोज जरांगे कसा मोठा होईल, आमचं राजकारण कसं मोठं होईल, या दृष्टिकोनातून हरेक पुढाऱ्यांनी, हरेक पक्षांनी, हरेक प्रमुखांनी, विरोधकांनी सगळ्यांनी मिळून मनोज जरांगेला मोठा केला. मनोज जरांगेच्या बेकायदा मागणीला पाठिंबा दिला. तसे GR काढण्याचा प्रयत्न केला. अहो, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे बेकायदा आहे, हे संविधान विरोधी आहे. या आरक्षणाचा परिणाम ओबीसी मधलं आरक्षण संपण्यावर होणार आहे. कुणीही ऐकायला तयार नाही. आता ही प्रमाणपत्र रद्द होत आहेत. मी खऱ्या अर्थानं ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकारांच्या विरोधामध्ये ज्यांनी बेकायदा बोगस सर्टिफिकेट्सद्वारे ही प्रमाणपत्र काढली, ही प्रमाणपत्र रद्द झाली पाहिजेत. यासाठी आम्ही हा लढा गतिमान करणार आहोत. आमचा लढा हा कुठल्या समाजाच्या विरोधामध्ये नाही. आमचा लढा हा बेकायदेशीररित्या ओबीसी आरक्षण बळकावणाऱ्या, जात बदलून मागासांचं आरक्षण चोरणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये आहे. माझी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा लीडर्सना माझी सांगणं आहे. त्यामध्ये माननीय कोळसे पाटील साहेब असतील, शरदचंद्रजी पवार असतील, पुरुषोत्तम खेडेकर असतील, प्रवीण गायकवाड असतील, या सगळ्या मंडळींनी पुढे आलं पाहिजे. ओबीसीचं आरक्षण म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण आहे. हे आरक्षण तुम्हाला मिळू शकत नाही. हे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, हे संविधानाला मान्य नाही. ही गोष्ट कधीतरी या लोकांना समजावून सांगण्याची, मनोज जरांगेला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आज जे ही कुणबी प्रमाणपत्र रद्द होत आहेत ना, हा संविधानिक तत्वांचा विजय आहे. हक्क अधिकार हे कुठल्या कागदपत्रावर नसतात मिळत, तर त्या जातीमध्ये जन्माला यावं लागतं. ते सामाजिक मागासले पण भोगलेलं असावं लागतं. ते त्या प्रक्रियेमधून पुढून जावं लागतं. ती डॉक्युमेंट तुम्हाला असावी लागतात. कुठल्या तरी हैदराबाद गॅजेटच्या नोंदीद्वारे तुम्ही जर आरक्षण मिळवू पाहत असाल तर तुम्हाला या संविधानिक तत्वांना सामोरं जावं लागेल. इथून पुढच्या कालावधीमध्ये जवळजवळ जिथं आमचे ओबीसी बांधव न्याय मागतील, दाद मागतील, तिथलं बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार आहे. हा लढा ओबीसी बांधवांचा, न्यायालयीन लढा, रस्त्यावरचा लढा, संविधानिक लढा, हा इथून पुढच्या कालावधीमध्ये तीव्र करावा लागणार आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.